स्पष्ट सांगतोय की इथल्या मागील नगरसेवकांनी मोठा भ्रष्टाचार या वार्डात केलेला आहे की या धुळीमुळे मोठमोठे रोग आजार आपल्याला होऊ शकतात। माझं नाव ॲडव्होकेट राजेश चंदू वाघमारे। माझं क्वालिफिकेशन आहे LLB, LLM, BSc फिजिक्स, MBA फायनान्स, DMCJ, MA सायकोलॉजी आणि मी प्रभाग क्रमांक 13 ड मधून अपक्ष उमेदवार उभा राहिलेलो आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा जर आपण बघितलं तर प्रभागामध्ये ज्या बेसिक सुविधा ज्या पाहिजे असतात नागरिकांना, ज्या महानगरपालिकेचे कर्तव्य आहेत, इथल्या लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे की त्यांनी ह्या सुविधा दिल्या पाहिजे, पण तिथलं तळागाळातल्या नागरिकांपर्यंत कोणतीही सुविधा जात नाहीये, कोणत्या सुविधा तिथपर्यंत पोहोचत नाहीयेत आणि सामान्य नागरिकांना, गरीब नागरिकांना या समस्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये सामना करावा लागत आहे। तुम्ही उच्च शिक्षित आहात, तुम्ही राजकारणामध्ये पदार्पण केले, तुमचा उद्देश काय राजकारणामध्ये करायचा? माझा सर्वात महत्त्वाचा उद्देश जर बघितला तर मी राजकारणी नसून मी समाजकारण करणारा व्यक्ती आहे आणि मी एक वकील या नात्याने आपणा सर्वांना एक सूचित करतो की माझा व्यवसाय हा राजकारण नाही, तर माझा उद्दिष्ट हाच आहे, मी शिकलोय, मोठा झालोय आणि काहीतरी माझ्या समाजासाठी, माझ्या लोकांसाठी, माझ्या इथल्या वासियांसाठी काहीतरी करावं ही माझ्या मनात जिद्द आहे। आणि आपल्या कायद्याचा अभ्यासक म्हणून ह्या कायद्याच्या जोरावर जाऊन लोकांसाठी काहीतरी एक वेगळं निराळं करायचंय। लोकांचे सामान्य जे प्रश्न आहेत, घरकुल असतील, लोकांच्या धुळीचा प्रश्न आहे, रोडाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, हे प्रश्न मार्गी लावणार कोण, ह्यांचा वाली कोण? त्यांना कोणीही वाली नाहीये सध्या। म्हणून एक काहीतरी परिवर्तन म्हणून मी आज जनतेसमोर येत आहे आणि नक्कीच मी परिवर्तन घडवण्याच्या उद्देशाने या निवडणुकीमध्ये उतरलो आहे। आणि तुमच्या वार्डाच्या प्रामुख्याने समस्या कोणत्या आहेत? माझ्या वार्डातल्या प्रामुख्याने जर समस्या बघितल्या, जर आज तुम्ही बघितलं तर रस्ता हा खड्ड्यात, एका खड्ड्या रस्त्यात आहे। आता तुम्ही जर बघितलं तर लोकांना नाकाला रुमाल लावल्याशिवाय लोक बाहेर निघू शकत नाहीत आणि ही धूळ एवढी घातक आहे की या धुळीमुळे मोठमोठे रोग आजार आपल्याला होऊ शकतात। सगळ्यात महत्त्वाचं धूळ, रस्ता आहे, नाल्याची गटार बघितली आपण तर मच्छरांचा मोठा वावर आहे, ह्या मच्छरांमुळे लोकांना आजार होण्याची जास्त शक्यता आहे। आणि विशेष म्हणजे आपल्या वार्डामध्ये जोपर्यंत लोकप्रतिनिधींना पैसे देत नाहीत तोपर्यंत कोणतेही काम होत नाही। ही सामान्य जनता पोटावर काम करणारी आहे, हे पैसे देणार कोण? लोकप्रतिनिधी पैसे म्हणजे जोपर्यंत इथल्या नगरसेवकांना, लोकप्रतिनिधींना जोपर्यंत पैसे जात नाहीत तोपर्यंत कोणत्याही घरकुलाचे कामं होत नाहीत, असा मला लोकांकडनं प्रतिसाद आलेला आहे। आणि माझा थेट आरोप आहे की जोपर्यंत पैसे दिले जात नाहीत तोपर्यंत महानगरपालिकेचे, इथल्या नगरवासियांचे कोणतेही काम होत नाहीत। मी आता इथली जनता ठरवेल येणाऱ्या काळामध्ये 15 तारखेला या निवडणुकीच्या मतदानाच्या ताकदीतून लोकांना दिसेल आणि कळून जाईल की हे नक्की भ्रष्टाचार कोण करते, भ्रष्टाचारी कोण आहेत। कारण की जनता हुशार आहे। आता ही जनता काय करणार आहे ह्या निवडणुकीमध्ये की बघणार आहे की आतापर्यंत आपल्याला कोणी त्रास दिला, कोणी ह्या सगळ्या गोष्टींचा वावर केला आणि त्यानंतर निवडणुकीला जाते वेळेस हा विचार मनात ठेवून एक उच्च शिक्षित चांगला व्यक्ती आपलं काहीतरी कल्याण करू शकतो, ह्या उद्देशाने लोक मतदान करणार आहे। मागच्या नगरसेवकांनी कामं केली का नाही केली? आता तुम्हाला कळेल, तुम्ही आता एक पत्रकार आहात, तुम्ही निवडणुकीला उभे आहात, मी निवडणुकीला उभा राहिलेला आहे। जर या इथे वार्डात जर कामं झाले असते तर मला खरंच येण्याची गरज नसती। या वार्डात जर कामं झाले असते, लोकांचे ज्या प्राथमिक दृष्ट्या महानगरपालिकेचे जे कर्तव्य आहेत, तिथले कामं जे करायचे ते झाले असते तर नक्कीच मला येण्याची तर गरज पडली नसती, मी हे ठामपणे सांगू शकतो। अजिबात विकास झालेला नाहीये आणि मी हे स्पष्ट सांगतोय की इथल्या मागील नगरसेवकांनी मोठा भ्रष्टाचार या वार्डात केलेला आहे। याचं उद्दिष्ट जर आपण बघितलं, उदाहरण जर बघितलं तर हे रस्ते बघा, धूळ बघा, लोकांचे कामं न झालेले, घरकुलांसाठी लोकांकडनं पैसे घेतलेले। मी स्पष्ट आरोप करतो, इथल्या स्थानिक नगरसेवकांनी घरकुलासाठी पैसे घेतल्याशिवाय कामं केलेले नाहीत। आणि तुम्ही इथल्या जनतेला विचारू शकता, ह्या सगळ्या जनता सूचना आहे, हुशार आहे, त्यांना सगळ्या गोष्टी कळतात की कोणी आपल्याला फसवलं, कोणी गोष्टी केल्या, कोणी पैसे घेतले, सगळ्या गोष्टी ज्ञात आहे त्यांना। चर्चा आहे की इथून जे स्थानिकचे जे लोक आहेत त्यांचे घर रेल्वे ट्रॅक हे बघा, आता इथल्या प्रभागामधल्या जनतेमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की आपले घरं उठतील, रेल्वे ट्रॅकमध्ये आपले घरं जातील, आपल्याला इथून उठावं लागेल। पण मी ही आवर्जून सांगतो एक वकील या नात्याने, जोपर्यंत माझ्या बॉडीमध्ये जीव आहे तोपर्यंत मी इथल्या जनतेसाठी लढणार एक वकील म्हणून। मी निवडून येईल नाही हे नंतरचा पाठ आहे, पण एक वकील म्हणून इथल्या जनतेच्या नेहमी मी खंबीर पाठीशी असणार आहे। आणि मी आवर्जून सांगतो, सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, इथपर्यंत जाऊन माझी कायदेशीर लढाई लढण्याचा हा माझा मानस आहे आणि नक्कीच मी
जनतेसाठी पुढे येऊन एक कायदेशीर लढा पण मी घेणार आहे. आता ज्यावेळेस कायदेशीर काही नोटिसेस येतील, कायदेशीर काही प्रक्रिया होईल, तेव्हा नक्कीच मी कायद्याने उत्तर देणार आहे.